नमस्कार. मी प्रतिभा शिवराम मोघे दिल्लीवरून बोलत आहे. माझे वय 79 आहे. मला डिसेंबरमध्ये 80वे वर्ष लागणार आहे. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी जो मनाच्या श्लोकांचा उपक्रम सुरू केलेला आहे तो खूपच शिक्षावर्धक आणि ज्ञानवर्धक आहे व सर्वांना तो पुष्कळ आवडतो. मला पण त्यांचे सगळे श्लोक जवळजवळ आवडतात. मी त्यांच्या ह्या उपक्रमात दुसऱ्यांदा भाग घेत आहे. माझा श्लोक क्रमांक 17 असा आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. श्रीराम. आमच्या घरी सर्व काही सुरळीत चाललेले होते. म्हणजे मुले योग्य शिक्षण घेत होती. मी स्वतः प्रायमरी शाळेत मुख्य अध्यापिकाचं काम करत होते. माझे यजमान सरकारी ऑफिसमध्ये पर्यावरण मिनिस्ट्रीमध्ये असिस्टंट कमिशनरच्या पोस्टवर होते. एके दिवशी म्हणजे तारीख अचानक 30 नोव्हेंबर 1996 रात्रीचे जेवण करून थोडेसे शतपावली करू लागले तर त्यांना खूप अस्वस्थ व्हायला लागलं. त्यावर मी त्यांना म्हटलं, मी थोडं गरम पाणी किंवा ओवा असं देऊ का तुम्हाला? तर मला म्हणाले की नाही, तुम्हाला काही बोलू नको. दोघंही मुलं बाहेर STD कॉल करायला गेलेले होते. घरात आणखी कोणी पण नव्हतं. मी सगळं बघून खूपच गोंधळले व आमच्या शेजारी जे मल्होत्रा राहत होते त्यांना बोलवून आणलं. ते आले. त्यांनी लगेच डॉक्टरला फोन केला. डॉक्टर यायच्या आधीच यजमान माझे कलप झाले. थोड्या वेळातच मुलं लगेच आली. ते आपल्या 2 मित्रांबरोबर आले होते. त्यांनी दोघांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये नेस्तवर मला काही कळले नव्हते की त्यांना अशी देवाज्ञा झालेली आहे. काळ आणि वेळ एकदम आल्यावर आपण काहीच करू शकत नाही एवढे मात्र खरे. पुढे 1 वर्षांनी माझी आई अशीच अकस्मात TV बघता बघता वारली. दुसऱ्या खोलीमध्ये माझे वडील बसलेले होते. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर येऊन बघितलं तर काय, तिला हात लावला तर ती पण अशीच कलप झालेली. मग ते स्वतः घाबरले. त्याने शेजारी जाऊन वगैरे फोन केला. 8 दिवसापूर्वीच आई सप्तशृंगीच्या गडावरती 8 दिवसाच्या शिबिरमध्ये गेलेली होती. दररोज ती सबंध गड चढायची आणि उतरायची 70व्या वर्षी पण किती भाग्यवान, तिला बहुतेक देवीचा आशीर्वादच मिळाला असं आपण म्हणूया. नंतर काय थोड्या दिवसांनी वडील पण स्थिरस्थावत झाले. मी पण माझ्या घरी स्थिरस्थावत झाले. अशा प्रसंगी माणसाच्या मनात भविष्याविषयी चिंता येणे साहजिकच असते. अहो, प्रभू रामचंद्रांना देखील सिंहासन मिळता मिळता 14 वर्षाचा वनवास पत्करावा लागला. मग आपण पण कोण? मनुष्याच्या आयुष्यात जे जे भोग असतील ते भोगल्याशिवाय त्याची काही सुटका नसते. 1-2 वर्षात मुले पण आपापल्या मार्गी लागली. मला मुलगी नाही आहे, पण दोन्ही सुना मुलींसारखी माझी काळजी घेतात. मी मागील 20 वर्षापासून दररोज एक समास वाचन करते. दासबोधचे रोज एक समास वाचन करते. 1 वर्ष मी लिहायचं काम पण केलं. सध्या मागील वर्षापासून 20 मनाचे श्लोक रोज म्हणते. सध्या सज्जनगडावर श्रावण महिना रामनाम जप सुरू आहे. त्यात पण मी भाग घेतलेला आहे. रामरक्षा तर मी सकाळ संध्याकाळ म्हणतच असते. संध्याकाळी वॉक करताना सतत रामरक्षा चालू असतं. अंथरुणात गेल्यावर पण जवळ मला झोप येत नाही तवर माझं रामरक्षा म्हणणं चालू असतं. त्यांच्याच कृपेने सर्व ठीक चालू आहे व त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या वाणीस विश्राम देते.
जय जय रघुवीर समर्थ.